नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाचा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा पाठ बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ बघितला। मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय होतं तर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा असा स्वातंत्र्य संग्राम होता ज्याच्यामध्ये मुघल सत्तांना आपल्या साम्राज्याबद्दलची असलेली लालसा, म्हणजे की हे साम्राज्य आपल्या ताब्यात आलं पाहिजे, ही लालसा त्यांना होती। आणि त्याचवेळी मराठ्यांना मात्र स्वातंत्र्य हवं होतं, स्वतःचं असं राज्य हवं होतं। मग त्यामधला तो एक प्रकारचा लढा होता। तर त्याबद्दल आपण मागच्या पाठात शिकलोय। आता आपल्याला बघायचं आहे मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार। मग मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला, त्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले गेले, कोणी केले, हे सगळं आपण आजच्या या पाठात बघणार आहोत। मी एक एक परिच्छेद वाचते आणि तुम्हाला समजून सांगते। मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते। या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली। मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले। 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला। त्याचा आपण अभ्यास या पाठात करणार आहोत। तर सुरुवातीला काय होतं की मराठ्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी, म्हणजे जेव्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तेव्हा सुरुवातीला काय होतं की मराठ्यांचं धोरण बचावाचं, की नको शत्रूशी लढा लांब राहिलेलं बरं। का राहिलेलं बरं तर त्यांच्या आक्रमणामुळे जे युद्ध होता, जे हानी होते, त्याच्यामध्ये जनतेची पण हानी होते, शेतीची हानी होते, सगळ्याच गोष्टींनी स्वातंत्र्याचं म्हणजे नुकसान होतं, म्हणून ते लांब राहत होते आणि मुघल आक्रमक होत होते। पण नंतर उलट जेव्हा स्वातंत्र्य संग्राम खूप 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 वाढत गेला तेव्हा शेवटी काय झालं की मुघल बचावाचं धोरण घ्यायला लागले आणि मराठे हे आक्रमक व्हायला लागले। अशा पद्धतीने परिस्थिती उलट झालेली होती। तर आजच्या पाठात आपल्याला हे बघायचं की जवळजवळ मुघलांना नमवून मराठ्यांनी काय केलं, मुघलांना नमवलं, म्हणजे त्यांना हरवून टाकलं पूर्णपणे, ते नतमस्तक झाले। आणि नंतर संपूर्ण भारतात सगळीकडे, जवळपास सगळीकडे मराठ्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार केला। आता पहिला मुद्दा आहे शाहू महाराजांची सुटका। शाहू महाराजांची सुटका। औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला। शहाजादा आझमशाह हा दक्षिणेत होता। बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला। राजपुत्र शाहू त्याच्या ताब्यात होते। शाहू महाराजांना कैदेतून सोडवल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आझमशहाला वाटले, म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली। आता हे सगळं नात्यांमधला भांडणाचा इश्यू आहे। म्हणजे जेव्हा औरंगजेब बादशाह वारला म्हणजे मेला, तर त्याच्यानंतर त्याच्या सत्तेवर कोणी बसायचं किंवा त्याच्या गादीवर कोणी बसायचं म्हणून त्याच्या मुलं जे होते त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं। मी सत्ताधीश होणार, मी होणार, असं त्यांच्यामध्ये बादशाह कोणी व्हायचं याच्यावरतून वादविवाद सुरू झाला। त्यावेळी हा शहाजादा आझमशाह हा कुठे होता, दक्षिणेमध्ये होता, म्हणजे भारताची दक्षिण दिशा लक्षात घ्या, दक्षिणेमध्ये होता। आणि बादशाहचा तख्त दिल्लीला, मग तो तख्त हस्तगत करण्यासाठी तो दिल्लीला निघाला। तर त्यावेळी त्याच्या ताब्यात शाहू महाराज होते आणि मग त्याला काय वाटलं की महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये म्हणजे स्वराज्याच्या सत्तेवरनं भांडण होऊ शकतं आणि भांडण झालं की आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, म्हणून त्याने काय केलं, शाहू महाराज त्याच्या ताब्यात होते पण त्याने सोडून दिलं। का सोडून दिलं तर त्यांच्यामध्ये भांडण व्हावं
आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा असा त्याने विचार केलेला, म्हणून त्याने सोडून दिलं. तर हे असं मराठ्यांमध्ये होत नव्हतं, कधीही झालं नाही. शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपासून कधीही असं झालेलं नव्हतं की फक्त राजसत्ता महत्त्वाची आहे, माणसं महत्त्वाची नाही आहेत, नाती महत्त्वाची नाहीत, असं कधीही मराठ्यांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं कधी घडलं नाही. हे मात्र मुघल सत्तेमध्ये घडत होतं आणि औरंगजेब बादशाहच्या या मुलांमध्ये सत्तेवरनं भांडणं होत होती, त्यामुळे त्याला तसं वाटलं, पण हे असं झालं नाही. शाहू महाराजांचा राज्याभिषेक दुसरा मुद्दा आहे. शाहू महाराजांचा राज्याभिषेक. शाहू महाराजांचा राज्याभिषेक. कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांना शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही मराठ्यांची राज्याची राजधानी झाली. आता सुरुवातीला काय झालं बघूया. तर कैदेतून त्यांनी सोडलं, कारण त्याला वाटलं की ह्यांचं भांडण होईल आणि फायदा आपण घेऊ, असं विचार करून त्याने सोडलं. पण झालं उलटं की महाराणी ताराबाईंना शाहू महाराजांचं छत्रपतीपद मान्य नव्हतं, त्यांना ते मान्य नव्हतं, पण म्हणून त्यांनी ते सहजपणे त्यांना दिलं नाही. पण मग त्याचा परिणाम काय झाला, तर शाहू महाराजांना काही सरदार, काही त्याचे लोक होते, मित्र होते, सरदार होते, त्यांचे ते येऊन मिळाले आणि मग त्यांनी काय केलं, महाराणी यांच्यावर लढाई केली. कुठे? पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी खेड येथे त्यांनी शाहू महाराजांनी लढाई केली आणि त्या लढाईमध्ये ताराबाई हरल्या आणि म्हणून मग तेव्हा सातारा जिंकून घेतला. सातारा त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात विरोध चालू राहिला. इसवी सन 1710 महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाही साताराच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. मुघलांच्या व विशेषतः उत्तर भारतातल्या राजकारणामधील खोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती होती. शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांच्या बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. आता साताऱ्याची सत्ता शाहू महाराजांनी जिंकून घेतली आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. पण महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये विरोध, भांडण होतंच आणि म्हणून काय झालं की 1710 महाराणी ताराबाईंनी काय केलं, पन्हाळगडावर आलं. पन्हाळगड इथे आल्या आणि आपला दुसरा एक छोटा मुलगा अल्पवयीन म्हणजे वय छोटं होतं, त्या मुलाला काय केलं, त्याचं नाव काय होतं, शिवाजी दुसरा. म्हणजे तुम्ही ही मागच्या वेळी ही त्यांची वंशावळ जर अभ्यासली असेल तर तुमच्या लक्षात येईल. मागच्या पाठामध्ये दिलेली होती. तर ह्या वंशावळीमध्ये प्रत्येकाचं नाव आणि कोण कोणाचा मुलगा आहे, कोणत्या कालावधीमध्ये त्याने राज्यकारभार केला, ते सगळं दिलेलं आहे. ते एकदा तुम्ही पुन्हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणाचा मुलगा होता ते पण दिले, म्हणजे राणी कोण होती ते नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा त्याला छत्रपती घोषित केलं. कुठला? पन्हाळगडावर
येऊन, आणि म्हणून काय झालं, कोल्हापूर आणि सातारा असे दोन हे झाले राज्य, स्वतंत्र राज्य. म्हणजे कोल्हापूरचा राजा कोण, शिवाजी दुसरा, आणि साताऱ्याचे राजे कोण, तर शाहू महाराज. म्हणजे असे दोन वेगळे वेगळे राज्य तयार झाले. आणि शाहू महाराजांचं आधीचं आयुष्य, म्हणजे शाहू महाराज जे होते त्यांचं आधीचं आयुष्य मुस्लिम सत्तांच्या मध्ये त्यांना पकडून ठेवलेलं होतं की नाही, पकडून ठेवलेलं होतं. त्यामुळे ती तिथेच राहिलेले होते, त्यामुळे सगळीकडचं बघितलेलं होतं. मग मुघल सत्तांमध्ये काय काय चालतं, त्यांची भांडणं कशी होतात, राजकारण कसं चालतं, कशा पद्धतीने शत्रू कसा ओळखायचा, मित्र कसा ओळखायचा, नंतर शत्रूला तोंड कसं द्यायचं, त्या सगळ्या बारीक 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 गोष्टी त्यांना कळलेल्या होत्या. त्या सगळ्या बघितलेल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी स्वतःचं राज्यकारभार करताना त्यांनी करून घ्यायचं ठरवलं, आणि त्यामुळे त्यांना ती एक प्रकारची दिशा मिळाली. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे मुघल सत्तेची संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, या धोरणाचे सूत्र होते. आता औरंगजेबाचं काय झालेलं बघा. औरंगजेबाचे धोरण होते ते त्याच्या वारसांनी सोडलं होतं. म्हणजे औरंगजेब बादशाला काय वाटायचं की हे जे स्वराज्य आहे, शिवाजी महाराजांनी तयार केलेलं राज्य आहे, ते राज्य आपण बळकावून घ्यायला पाहिजे, आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे, असा त्याचा कायम हेतू होता. पण त्याचा जो हेतू होता तो त्याच्या वारसांनी म्हणजे त्याच्या मुलांनी आता तसं बघण्याचा दृष्टिकोन की यांचं बळकावून घ्यायचं राज्य असा विचार करणं सोडून दिलेलं होतं. म्हणून शाहू महाराजांनी काय विचार केला की आता आपण याचा सत्ता वाढवण्यासाठी त्याच्याशी युद्ध नाही करायचं, त्याच्याऐवजी त्यांचं रक्षक बनायचं, म्हणजे त्यांचं संरक्षण होईल यासाठी त्यांना मदत करायची असं त्यांनी विचार केला. आणि हे नवीन धोरण स्वीकारल्यामुळे कसं शांतता निर्माण झाली. आणि त्यांनी काय विचार केला की जसं एखादं आपण नवीन मंदिर बांधलं, देवाचं मंदिर नवीन बांधलं की आपल्याला पुण्य मिळतं, आपण देव आपल्याला आशीर्वाद देतो, हो की नाही. पण मग हेच जर जुनं मंदिर असेल, ते पडायला आलं असेल, त्याच्या भिंती पडल्या असतील, जर मी तेच व्यवस्थित केलं, छान केलं, तरी मला आशीर्वाद मिळणारच आहे, हो की नाही. म्हणजे जे जुनं आहे ते जीर्णोद्धार केल्याने, जीर्णोद्धार म्हणजे जुनं जे मंदिर असेल, घर असेल, त्याचं नवीन करणं म्हणजे जीर्णोद्धार करणं. तर त्याचा जीर्णोद्धार केल्याने पण सारखंच पुण्य म्हणजे काय, आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद लागतो, असं त्यांनी विचार केला. इथपर्यंत कळलंय. आता पुढे बघूया. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासचा पठाण, राजपूत, जाट, रोहिले यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा, संघर्ष यामुळे मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. आता तुम्ही म्हणाल की मराठ्यांनी जरी ठरवलं की आम्ही तुम्हाला मदत करू, म्हणजे संभाजी महाराजांनी ठरवलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, म्हणजे शाहू महाराजांनी ठरवलेलं की आपण मुघलांचं रक्षक बनायचं, म्हणजे त्यांना मदत करायची, त्यांच्याशी लढाई करायची नाही, त्यांना मदत करायची, त्यांचं रक्षण करायचं. मग हे रक्षण करायचं म्हणजे कोणापासून रक्षण करायचं, मदत करायची म्हणजे काय करायचं, कशासाठी मदत करायची. तर मुघल सत्तेला वायव्येकडून होणाऱ्या इराणी आणि अफगाणी आक्रमणांची भीती होती. म्हणजे वायव्येकडून जे इराणी किंवा अफगाणी लोक येतील किंवा ते आक्रमण करतील मुघलांवर, अशी त्यांच्या मनात भीती होती. त्याचबरोबर स्थानिक लेवलचे पठाण, राजपूत, जाट किंवा रोहिले यासारखे स्थानिक सत्ताधीश जे होते त्यांच्यापासून सुद्धा मुघल सत्तेला धोका होता. मग अशा सगळ्या लोकांपासून त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी घेतलेली होती. आता पुढे बघूया बाळाजी विश्वनाथ. आता बाळाजी विश्वनाथ कोण होते, त्यांनी काय केलं हे बघूया.
शाहू महाराजांनी मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ याला पेशवा केलं. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस होते हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईंची बाजू घेतली. त्याने शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये त्याने बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजी शाहू महाराजांकडे वळवले. म्हणजे बाळाजी विश्वनाथ हा जो होता हा कसा होता, हुशार माणूस होता. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं भांडण न होऊ देता शांततेत ते सोडवून कसं बरोबर दुसऱ्याला आपल्याकडे वळवून घ्यायचं हे टेक्निक त्याला छान माहिती होतं. आणि मग अशा माणसाला काय केलं होतं, यांनी पेशवा केलं होतं. कोणी, शाहू महाराजांनी त्याला पेशवा बनवलं होतं. हा मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा होता. आणि तो कसा होता, हुशार होता, कर्तृत्ववान होता. आणि त्याने काय केलं, त्याला अनुभव होता की शाहू महाराज एक चांगले व्यक्तिमत्व आहे, जनतेचा विचार करणारे आहेत, म्हणून ते कसे खरे वारसदार आहेत, आपल्या मराठ्यांच्या राज्याचे खरे वारसदार कसे आहेत ते पटवून दिलं. जनतेला, लोकांना त्याने पटवून दिलं, अनेक सरदारांना पटवून दिलं आणि त्यांना सगळ्यांना शाहू महाराजांच्या बाजूला वळवून घेतलं. पण त्यामध्ये मराठ्यांच्या आरमाराचा एक प्रमुख होता कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे जो होता तो शाहू महाराजांच्या विरुद्ध होता आणि तो ताराबाईंच्या बाजूचा होता. आणि त्याने काय केलं, ताराबाईंच्या बाजूचा असल्यामुळे त्याने शिवाजी महाराजांचे जे मुलूक म्हणजे शिवाजी महाराजांच्या सत्तेच्या अंडर म्हणजे सत्तेखाली येणारे जे काही भाग होते त्याच्यावर आक्रमण करून तिथे हल्ले करून तिथली परिस्थिती अशी खराब करून ठेवलेली होती. आणि त्यामुळे काय झालं की ह्याला कंट्रोलमध्ये करायला पाहिजे, कान्होजी आंग्रेला आपल्या बाजूला वळवून घ्यायला पाहिजे किंवा त्याचा पराभव केला पाहिजे असा विचार शाहू महाराजांनी केला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बाळाजी विश्वनाथला त्याच्यावरती आक्रमण करायला पाठवलं. मग जेव्हा त्याच्यावर आक्रमण करायला पाठवलं तेव्हा बाळाजी विश्वनाथने युद्ध केलं नाही, त्याऐवजी त्याने त्याचं जे हुशारीचं टेक्निक होतं ते वापरलं. त्याने काय केलं, त्याने मुत्सद्देगिरीने म्हणजे हुशारीने, युक्तीने त्याने कान्होजी आंग्रेचं मन अशा पद्धतीने वळवलं की तो शाहू महाराजांच्या बाजूने आला लक्षात. तर अशा पद्धतीने त्याचं कार्य चांगलं होतं म्हणून त्याच्याबद्दल शाहू महाराजांचं मत चांगलं होतं. आता चौथाई आणि सरदेशमुखीचा सनदा. शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे वळवले. औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही आणि गोंधळ निर्माण झाला. येथे सय्यद बंधू अब्दुल्ला आणि हुसेन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने 1719 मुघल बादशाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. चौथाई म्हणजे महसूल उत्पन्नाचा 1/4 भाग आणि सरदेशमुखी म्हणजे 1/10 भाग. आता आपण मुद्द्याचं हे लिहून घेऊया. दुसरं आहे बाळाजी देशमुख. चौथाई किंवा सरदेशमुखीच्या सनदा. चौथाई किंवा सरदेशमुखीच्या सनदा म्हणजे काय, तर चौथाई किंवा सरदेशमुखीच्या सनदा म्हणजे काय,
तर शाहू महाराजांनी काय केलं होतं बघा, शाहू महाराजांचं आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर याने बाळाजी विश्वनाथने काय केलं, उत्तरेच्या राजकारणाकडे लक्ष वळवलं. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये शाहू महाराजांचं आसन बळकट झालं, म्हणजे ते स्थिर स्थावर झाले की छत्रपती म्हणून ते स्थिर झाले. त्याच्यानंतर बाळाजीला पेशवा म्हणून घोषित केलेलं होतं. तर बाळाजीने काय केलं की यांना एकदा स्थिर झाल्यानंतर त्यांचे दुसरे शत्रू असतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम करत होता. मग असं त्यांनी काय केलं, उत्तरेकडे मुघल सत्ता होत्या. मग मुघल सत्ता ह्या शत्रू राहिल्या नव्हत्या आत्तापर्यंत. पण आता काय केलेलं होतं की शाहू महाराजांनी ठरवलेलं मुघलांना आपण संरक्षण द्यायचं. मग संरक्षण द्यायचं तर काय फुकट द्यायचं का, तर नाही. त्यांचं फुकट द्यायचं म्हणजे संरक्षण देताना काय, त्यांचे शत्रू जर आले तर आपण आक्रमण करून त्या शत्रूंना पळवून लावायचं किंवा हरवायचं, म्हणजे यांना संरक्षण होणार की नाही. पण मग अशा वेळी आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. या हेतूने मग बाळाजी विश्वनाथने काय केलं की उत्तरेकडचा जो भाग होता, मुघलांच्या ज्या सत्ता होत्या त्या मुघलांच्या सत्तांच्या याच्यातून जो काही महसूल गोळा होणार त्याच्यातून चौथाई आणि सरदेशमुखी आम्हाला मिळाली पाहिजे असं त्यांच्याकडे त्याने हे केलं. तर त्या सनदा त्याने मिळवल्या. मग चौथाई म्हणजे काय, तर जो महसूल जमा होतो, महसूल म्हणजेच काय, कर, की त्यांच्या भागामधून जे काही शेतीचं किंवा याचं उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचा जो कर राजाकडे जमा करण्याची जी त्या काळातली पद्धत होती तो कर म्हणजे महसूल. मग त्या महसुलाच्या 1/4 भाग म्हणजे चौथाई आणि 1/10 भाग म्हणजे सरदेशमुखी. मग या दोन्ही सनदा मिळाल्यामुळे काय झालं की जरी मुघलांना संरक्षण दिलं तरी मुघलांकडनं आपल्याला ह्या सनदा मिळाल्यामुळे तिथला कर किंवा तिथले जे काही महसूलचे पैसे थोडेफार असणार ते याच्या शाहू महाराजांच्या म्हणजे सत्तेत राज्यात येणार. आलं लक्षात. आता पुढचं आहे पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची 1720 पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. आता हा बाजीराव पहिला बाजीराव जो होता तो कसा होता, छान शूरवीर होता, पराक्रमी होता. तर त्याने काय केलं, हा कोण होता, आणि तर हा होता बाळाजी विश्वनाथाचा मुलगा. मग बाळाजी विश्वनाथ वारला, त्याच्यानंतर त्याचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं पहिला बाजीराव. मग पहिल्या बाजीरावाला त्यांनी पेशवा केलं. शाहू महाराजांनी पहिल्या बाजीरावाला पेशवा केलं. आणि हा पेशवा जो होता तो कसा होता, शूर आणि पराक्रमी होता. तर त्याने त्याचा जो कालावधी होता 20 वर्ष तो पेशवा होता. आणि त्याने त्याच्या कालावधीत त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या संतांवरती आक्रमण करून त्या जिंकून असा आपला साम्राज्य विस्तार किंवा सत्ता विस्तार घडवून आणलेला. समजलं इथपर्यंत. आता पुढे आहे निजामाचा पालखेड येथे पराभव. निजामाचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशाह फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. बघा, मुघल बादशाह फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क, काय नाव आहे, निजाम उल मुल्क, हा कोण होता, दख्खनचा सुभेदार, याची नेमणूक केली. इसवी सन 1713 निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. त्याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावांनी निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला आणि मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते आणि शाहू महाराजांनी त्याच्या धोरणाला पाठिंबा दिला. बघा, परत एकदा आपण तुम्हाला सांगते. मुघल बादशाह फर्रुखसियर याने निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आणि त्या काळात कोण होतं? पेशवा कोण होता? बाजीराव होता. आणि निजामाने काय केलं? हैदराबादमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण बादशहाने त्यांना मराठ्यांना जशी उत्तरेकडे चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा बाळाजी विश्वनाथने हक्क घेतलेला होता उत्तरेकडून, तसाच निजामाच्या म्हणजे दक्षिणेकडून पण दक्षिणेतल्या बादशाकडनं सुद्धा त्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क घेतलेला होता. पण तो हक्क निजामाला मान्य नव्हता. आणि म्हणून त्याने काय केलं की पुणे परगणा, त्या काळात आपण शिकलेलो आहे आधीच्या पाठांमध्ये, तर पुणे हा एक परगणा होता. त्या परगण्यावरती आक्रमण करून त्याचा काही भाग जिंकून घेतला आणि त्यामुळे बाजीराव पेशव्याने ठरवलं की आपण निजामाला शह द्यायचा, म्हणजे हरवायचं, त्याच्याशी लढाई करायची, त्याला हरवायचं असं त्याने ठरवलं. आणि मग त्याने आक्रमण केलं आणि निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. आणि तेव्हा मग पुन्हा त्याला ती वसुली करणं, कसली वसुली? तर चौथाई आणि सरदेशमुखीचा वसुलीचा म्हणजे सनदा ज्या आधी दिलेल्या होत्या बादशहाने, बादशाह कोणता? मुघल बादशाह फर्रुखसियर याने दिलेल्या होत्या, पण त्या निजामाला मान्य नव्हत्या. म्हणून त्याने परगण्यावर आक्रमण केलं, पुणे परगण्यावर. मग त्याला हरवण्यासाठी याने पुन्हा आक्रमण करून त्याचा पराभव केला. तेव्हा निजामाने त्या चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क त्यांचा मान्य केला. आणि मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेकडे मुघल सत्ता कुठे होती? उत्तरेकडे जी मुघल सत्ता होती ती कमकुवत झालेली आहे. कारण औरंगजेब बादशाह वारल्यानंतर त्याचे जे मुलं होते त्यांचे भांडणं होते, त्यामुळे आतून ती पोखरली गेलेली सत्ता होती. मग अशी सत्ता आपल्या म्हणजे त्या भागामध्ये आपल्याला सत्ता विस्तार करणं सोपं जाईल हे बाजीरावाने ओळखलं आणि म्हणून त्याच्या धोरणाला शाहू महाराजांनी पण मान्यता दिली. इथपर्यंत कळलंय? आता पुढे आहे माळवा आणि बुंदेलखंड. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा याच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले आणि तेथे आपली ठाणी मजबूत केली. म्हणजे माळवा हे ठिकाण कुठे? तर आत्ताचा जो मध्य प्रदेशाचा भाग आहे, भारताचा ते नकाशा आठवा, मध्य प्रदेशाचा जो भाग आहे त्या भागामध्ये माळवा आहे. आणि काय झालंय की त्या ठिकाणी बाजीरावाने त्याचा भाऊ चिमाजी अप्पा याच्या नेतृत्वाखाली, म्हणजे मुख्य कोणाला केलं? चिमाजी अप्पाला. आणि त्याच्या मदतीला कोण? मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना त्याच्या मदतीला पाठवून तिथे आपलं ठाणं मजबूत केलं, म्हणजे आपली सत्ता तिथे मजबूत केली. तिथे हे लोक गेल्यामुळे त्यांचं वर्चस्व निर्माण झालं. पुढे आहे बुंदेलखंड. बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झाशी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील भाग. म्हणजे प्रत्येक याचं थोडंसं नावांमध्ये बदल झालेला आहे, त्यामुळे एरिया लक्षात येण्यासाठी ते सांगतात की बुंदेलखंड हा भाग कोणता होता? तर आत्ता मध्य प्रदेशामध्ये असलेला किंवा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या मधला जो भाग आहे
की झाशी, पन्ना आणि सागर हे जे ठिकाण आहे हा म्हणजे तेव्हाचा बुंदेलखंड होता. आणि बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार महम्मद खान बंगश याने बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसाल राजाला पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली. तर बघा, बुंदेलखंडामध्ये कोण होता, राजा कोण होता, छत्रसाल राजा. आणि छत्रसाल राजाला कोणी हे केलं, मुघल सुभेदार महम्मद बंगश याने काय केलं, हल्ला केला. कोणावर, बुंदेलखंडावर. मग तिथे छत्रसाल राजा होता. महम्मद बंगशने हल्ला केल्यामुळे याने काय केलं, बाजीरावाची मदत मागितली. बाजीराव कुठे होता, पुण्यामध्ये. पुणे परगण्याचं काम तो बघत होता. मग बाजीरावाकडे मदत मागितली. त्यामुळे बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड हे मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. म्हणजे बघा कसं की जरी शिवाजी महाराजांचं साम्राज्य विस्तार महाराष्ट्रात आधी होता सुरुवातीला, पण तो वाढत वाढत कसा गेला, संपूर्ण ह्याच्यावरती हा सत्तेचा विस्तार कसा होत गेला. तर पुणे इथे बाजीराव काम करत होता, पण पुढे मध्य प्रदेशामध्ये माळवा भागामध्ये त्याने स्वतःचा भाऊ आणि त्याच्यासोबत मल्हारराव होळकर आणि शिंदे आणि राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांना पाठवून तिथं आपलं ठाणं मजबूत केलं. त्याच्यावरती बुंदेलखंडाचा भाग म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या मधला भाग. मग ह्या बुंदेलखंडाचा राजा होता छत्रसाल राजा. छत्रसाल राजा जरी तिथे राज्य करत होता तरी त्याच्यावरती मुघल बादशाह बंगश, महम्मद खान बंगश याने हल्ला केला म्हणून भांडण झाला. तर हल्ला केला तर त्याने काय केलं, कोणाची मदत मागितली, बाजीरावाची मदत मागितली. मग बाजीराव पुण्याहून गेला. पुण्याहून तो मोठी फौज घेऊन गेला आणि मग तिथे त्याने लढाई केली. लढाईमध्ये त्या मुघल बादशाचा पराभव केला. आणि अशा पद्धतीने माळवा, बुंदेलखंड आणि महाराष्ट्रातलं एकत्र नातं तयार झालं. आणि अशा पद्धतीने मराठ्यांचा हा साम्राज्य विस्तार होत गेला किंवा तिथे साम्राज्य प्रस्थापित झालं. कळलं इथपर्यंत? आता पुढे बाजीरावाने बादशाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. त्याने ही मागणी अमान्य केली म्हणून बाजीरावाने 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. आता पुढे काय झालंय की बाजीरावाने काय केलं, बादशाकडे माळव्याचा सुभेदार म्हणजे माळव्यावरती त्यांनी त्यांचं ठाणं प्रस्थापित केलेलं होतं, ठाणं स्थिर केलेलं होतं, सत्ता जवळपास स्थिर झालेली होती. तर तिथला सुभेदार होण्याची किंवा सुभेदारीची तिथली मागणी केली की तिथे आमचा सुभेदार असावा अशी मागणी केली. पण ही मागणी बादशाने अमान्य केली म्हणून त्याच्यावरती आक्रमण करायचं असं बाजीरावाने ठरवलं. आणि 1737 मध्ये त्याने दिल्लीवर स्वारी केली म्हणजे दिल्लीवर लढाईसाठी गेला. आता पुढची आहे भोपाळची लढाई. भोपाळची लढाई. बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलवून घेतले. प्रचंड फौजनीशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपाळ येथे त्याचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशाहकडून मिळवून देण्याचे मान्य केले. बघा भोपाळची लढाई कशी झाली तर बाजीरावाच्या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. कारण बादशाहला, दिल्लीचा बादशाह त्याला मदत करायची असं ठरवलेलं होतं, पण तो आपल्या मागण्या मान्य करत नाही. तर ते बाजूला ठेवलं की रक्षण करणार होतो आम्ही तुला, पण तू आमचं म्हणणं मान्य करत नाही, इकडची सुभेदारी देत नाही. म्हणून त्याच्यावरती बाजीरावाने आक्रमण केलं. आणि बाजीरावाने आक्रमण केलं म्हणून बाजीरावाच्या विरुद्ध मदत कोणाची मागितली, निजामाची मागितली. मग निजामाची मदत मागितल्यावर निजाम पण आला, कारण निजामाला पण
मराठ्यांचा सत्तेचा रागच होता म्हणून तो पण आला, त्याने मदत करायचं ठरवलं. पण बाजीरावाने निजामाचा पण पराभव केला आणि अशा पद्धतीने पराभव झाला की निजाम शेवटी माळव्याची सुभेदारी मी तुला बादशाहकडून मिळवून देतो असं त्याने प्रॉमिस केलं, मान्य केलं. कळलं इथपर्यंत? आता पुढे आहे पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी अप्पा यास त्यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याला वेढा दिला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या, तरीही चिमाजी अप्पाने चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. एकेका शत्रूला नमवत ते त्यांनी साम्राज्य विस्तार केलेला आहे. भोपाळच्या लढाईच्या नंतर मग पोर्तुगीजांचा पराभव. तर पोर्तुगीजांचा पराभव कसा केला? तर पोर्तुगीजांच्या सत्ता कुठे होते? वसई आणि ठाणे या भागावरती पोर्तुगीजांच्या सत्ता होत्या. मग बाजीरावाने काय केलं? त्याचा भाऊ होता चिमाजी अप्पा, त्याला पाठवलं लढाईवरती आणि त्याने काय केलं? ठाणे आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि 1739 मध्ये वसईच्या किल्ल्याला वेढा दिला. वसईचा किल्ला होता त्याला वेढा दिला आणि तो किल्ला अतिशय मजबूत होता आणि पोर्तुगीजांच्या जवळ प्रभावी तोफा होत्या. म्हणजे तो जो किल्ला होता वसईचा किल्ला तो कसा होता? मजबूत होता. त्याच्यावर म्हणजे तो जिंकणं तसं अवघड होतं. का अवघड होतं? कारण मुळात किल्ला मजबूत होता म्हणजे त्याच्यावर चढून जाणं किंवा हे करणं अवघड होतं. दुसरी गोष्ट, जे पोर्तुगीज त्या किल्ल्यामध्ये होते त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या प्रभावी तोफा असतात की नाही? तोफा आठवते? तोफा गोळा टाकला आणि मग तो पेटवला, विषाव जातात. तशा त्या तोफा ज्या होत्या त्या अतिशय मजबूत होत्या आणि तरीसुद्धा चिमाजी अप्पाने न घाबरता किंवा माघार न घेता त्या किल्ल्याला वेढा देऊन ठेवला आणि शेवटी वसईच्या किल्ला ताब्यात घेतला. म्हणजे लढाई केली आणि पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पडला आणि त्यांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात त्यामुळे आला. कळलं इथपर्यंत? आता बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशाह नादिर शाह याने भारतावर स्वारी केली तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बऱ्हाणपूरला पोचला तोपर्यंत नादिर शाह दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. आता इराणचा बादशाह नादिर खान हा काय केला? भारतामध्ये आलेला होता. त्या काळामध्ये भारत अतिशय समृद्ध श्रीमंत देश होता. पण असे बाहेरचे जे आक्रमण करणारे लोक होते ते भारतात येऊन सगळी संपत्ती लुटून घ्यायची. भारतातल्या लोकांचं काय म्हणता येईल अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन ते असं करायचं. तर तेच इथे पण झालं की नादिरशाह जेव्हा भारतात आला तर बाजीराव हा शाहू महाराजांच्या आज्ञेने सैन्य घेऊन गेला, लढाई करायला गेला. पण तो तिकडे जाईपर्यंत नादिरशाहने काय केलं? भरपूर संपत्ती लुटली आणि स्वतःच्या मायदेशी परत गेला. मायदेशी म्हणजे स्वतःच्या देशात निघून गेला. हा तिथे पोचला पण तोपर्यंत तो निघून गेलेला होता आणि मग जेव्हा तो तिथून परत येत होता तेव्हा 1740 मध्ये नर्मदा नदीच्या काठी बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान घोषित केले. या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. म्हणजे बाजीराव हा कसा होता? एक छान म्हणजे जसा मी म्हटलं बाळाजी विश्वनाथ हा जो होता त्या बाळाजी विश्वनाथासारखंच बाळाजी विश्वनाथ जसा पराक्रमी आणि शूर योद्धा होता
किंवा मुत्सद्दी योद्धा होता, तसाच बाजीराव पेशवा बाळाजीचा मुलगा तो सुद्धा तितकाच चांगला आणि शूर होता. त्याने स्वतःच्या म्हणजे कार्यामध्ये कालावधीमध्ये 20 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा आपलं मराठ्यांच्या सत्तेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केलेला होता. आणि त्याच काळामध्ये मल्हार होळकर, शिंदे, पवार, गायकवाड ही घराणी पण पुढे आली. म्हणजे हे लोकसुद्धा त्यांच्या कार्याच्या जोरावर पुढे आले. समजलं? आता इथे आपला पाठ संपलेला आहे आणि पाठ कमीत कमी 3-4 वेळा वाचायचा आहे, व्हिडिओ बघायचा आहे, नंतर प्रश्न उत्तर शोधायचे आणि लिहून काढायचे. ओके. नमस्ते.